बट जर तू हे 2 फिंगर असे लावशील ना तर इथं नाही का तुला नाही का थोडीशी खाच दिसेल इथे. मालकी हक्क जेव्हा असतो ना, आता माझी बायको आहे बाबा, मी त्याला बोलू न बोलू इतकं काय. स्त्रियांनी स्वतःला शोधा, लापता लेडीज आहे तर ते स्वतःचा पत्ता शोधा. सो मित्रांनो, लापता लेडीज काही दिवसांपूर्वी हा मूवी बघितला आणि त्यानंतर वाटलं की काय सॉलिड मूवी आहे. म्हणजे कुणासोबत तरी यावरती बोलावं अशी तीव्र इच्छा होती. तर काल अतुल आला. अतुलला म्हटलं तू पण मूवी बघ, म्हणजे काय होईल की आपल्याला डिस्कशन करता येईल. अतुलबद्दल सांगायचं झालं तर तो माझा सिनेमॅटोग्राफीच्या बॅचमधला स्टुडंट होता, पण त्याआधी तो खूप उत्कृष्ट असा आर्टिस्ट आहे. त्याचं फाईन आर्टच नाही रे बॉस, हां, तर फाईन आर्टमध्ये काम झालेलं आहे आणि आर्टिस्ट असल्यामुळे मला नेहमीच त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू आवडलेला आहे. याआधी पण आम्ही वेगवेगळ्या मूवीवरती चर्चा केलेली आहे, पण यावेळेस थोडं ठरवलं की कॅमेरा पुढे करूया. सो दॅट काय होतं की हे कुठंतरी डॉक्युमेंटेड राहतं. एकंदरीत हा विषय किंवा हा मूवी त्याला कसा वाटला, मला कसा वाटला, त्याला त्यातून काय भेटलं, मला त्यातून काय भेटलं, यावरती ही चर्चा राहणार आहे. सो बघा आणि कळवा आम्हालाही. पण त्यापूर्वी आता कंटिन्यू करूया. मूवी कसा वाटला? आता जबराट तो म्हणजे मी त्याच्या लिखाणाबद्दल खूप जास्त हे आहे की बाबा लिखाण खूप सॉलिड झालं, त्याच्यावर कडक आहे लिखाण, तर खूप कडक आहे. नाही, सॉलिड आहे ते तर आहे, लिखाण कडक. कुठलाही मूवी जेव्हा येतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं असतं त्याचं नाव, बरोबर? कारण नाव हे फक्त असं नाही आहे की त्याचं एक आयडेंटिटी असते. त्यामध्ये खरं तर एक चांगला रायटर याचं किंवा चांगला डिरेक्टर याचं पहिलं काम होतं की याचं नाव काय ठेवायचं. म्हणजे जसं आपण सैराटच्या वेळेस बघितलं, बरोबर आहे. सो इथे किरण राव डिरेक्टर आहे. सो ऑब्वियसली की असं नाही होणार की अरे हां हे नाव ठेवूया म्हणून. त्यामागेही भरपूर विचार करण्यात आलाच असेल नक्की. तर तुला काय वाटतं की लापता लेडीज हे नाव जेव्हा त्यांनी ठेवलं तर हे नाव या मूवीला किती योग्य जातं? हां, झालं असं की स्टार्टिंगला जेव्हा मी स्टार्ट केला मूवी आणि माझ्या डोक्यात असं होतं की आता सरांनी सांगितलं पहा म्हणून मूवी चर्चा करायची आहे, आणि तेव्हा माझं असं आलं की लापता लेडीज नाव ठेवलं आहे यांनी. तर ते फक्त पहिली जी ॲक्ट्रेस आहे, लीड जी ॲक्ट्रेस आहे, मला वाटलं की ती लापता होते आणि त्यामुळे मूवीचं नाव लापता लेडीज आहे. मला इतकंच वाटलं होतं ते स्टार्टिंगपासून. पण जेव्हा सुरू झालं ते आणि त्यामधले जे कॅरेक्टर्स आहे, फिमेल कॅरेक्टर्स आहे, ते उलगडले, तेव्हा वाटलं की प्रत्येक ह्या मूवीमधली जे प्रत्येक लेडीज आहे ती लापताच आहे. बरोबर. हां, म्हणजे प्रत्येक लेडीज, तुम्ही जर ती जे ॲक्टरची मम्मी आहे, अम्मा आहे, ती सासूबाई त्यांची, ती जर पण घेतली ना तर तिचं असं होतं ना की ती एकदा बोलता बोलते की कब से म्हणजे औरों तो के पसंद का खाना कब से बनने लगा. म्हणजे ती पण लापत आहे आणि सगळ्याच ती एक आर्टिस्ट पण आहे, तिची जी वहिनी असते ती आर्टिस्ट असते आणि ती म्हणते की याच्यावर कुठं टाइम वेस्ट करू मी. बरोबर. म्हणजे ती आर्टिस्ट आहे पण तिला वाटतं की हां, एकंदरीत ह्या सगळ्या स्त्रिया आहेत या कुठेतरी हरवलेल्या आहेत किंवा यांच्यातली काहीतरी गोष्ट हरवलेली आहे. करेक्ट. माझाही सुरुवातीला तोच पर्स्पेक्टिव्ह होता की लापता लेडीज, जसं की एकतर मूवीला खरंच जातं की 2 कॅरेक्टर आहे जे लापता होतात आणि लापता लेडीज. बट नंतर मी जेव्हा काही वेळानंतर, एकतर हा मूवी आहे की हा मूवी एकदा बघितला आणि झालं असं होत नाही. हा मूवी आपण बघतो आणि त्यानंतर मग जसं मुरंबा असा मुरायला वेळ घेतो तसा हा मूवी हळूहळू मुरत जातो. सो नंतर मला असं नोटीस झालं की यार माणसाला नाही का कुठल्याही गोष्टीची किंमत नाही का, एकतर ती कमवल्यावर कळते नाही तर गमवल्यावर जास्त कळते. सो मला असं वाटलं की इथे नाही का ओव्हरऑल मूवीमध्ये एक प्रत्येक कॅरेक्टर, प्रत्येक स्त्रीचं कॅरेक्टर हे काहीतरी गमवलेलं आहे. आणि बरं, फक्त हे फिमेलच्या दृष्टिकोनातून म्हणत नाही आहे, मी मेलच्याही दृष्टिकोनातून म्हणतोय की प्रत्येक मेललाही इथे फिमेलबद्दलचं जे कळायला लागलं नंतर, म्हणजे लीड ॲक्टर असू दे किंवा म्हणजे यातला एक मला सीन आवडतो, म्हणते की ये साला घुंगट जान ले लेगा, असं काहीतरी एक आहे त्या ॲक्टरच्या बाबाचा डायलॉग आहे. मंदिरात जाते ते. हां, मंदिरात जाते. सो बेसिकली काय आहे की त्यांनाही हळूहळू कळायला लागतं की हे जे आजपर्यंत आपण यांच्यावरती लादलं जातं तर त्याचा इम्पॅक्ट ती वाईट आहे. सो मला असं वाटतं की हे जे आहे की इथे म्हणजे ही एक तर मुळात ही स्टोरी नाही का अशी नाही की आपल्या आजूबाजूला घडलीच नाही म्हणून.
म्हणजे रोजच्या जीवनातली स्टोरी आहे. म्हणजे इवन तो जो तू सेन्स सांगितला की औरत के पसंत का खाना कब से बनने लगा आहे, तर त्यात मला हे सांगते की त्यात हेही म्हणजे जया जी पुष्पा राणी म्हणून पण कॅरेक्टर आहे, ती म्हणते की अम्मा आज का खाना बहुत अच्छा बना आहे. तर त्यावरती ती लगेच हे करते. म्हणजे खरं तर इथं कोणीही आपल्याला ॲप्रिशिएट केल्यावर आपण काय म्हणतो थँक्यू, पण ती म्हणते की हां खाने की भी कोई तारीफ करताय क्या होती. म्हणजे त्यांच्या आयुष्यात ॲप्रिसिएशन ही गोष्टच नाही आहे की कोणी त्यांना म्हणजे सगळ्यांनी ग्रँटेड धरले. पण जेव्हा कधी बिकॉज की ते त्यांच्या आयुष्यातून हरवले नाहीत, म्हणजे त्यांच्यामुळे त्यांच्यापर्यंत त्यांची किंमत पोचली नाही. त्यामुळेच मला असं वाटतं की कुठेतरी या मूवीचं नाव जे लापता लेडीज आहे, की गोष्ट जोपर्यंत हरवत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला किंमत कळत नाही. सो माझा तसा पर्स्पेक्टिव्ह झाला नंतर. ओके, अजून काय छोट्या छोट्या गोष्टी वाटतात तुला या मूवीबद्दल? म्हणजे भरपूर आहेत. ते तर भरपूर आहे. मला म्हणजे एक एखाद्याला समजा फिल्म मेकर बनायचं आहे आणि असं असतं ना की खूप तामझाम पाहिजे बाबा, खूप जास्त हे म्हणजे खूप जास्त सोर्सेस पाहिजे किंवा लोकेशन सेट्स खूप जास्त पैसा वगैरे, असं ज्यांना असं वाटतं बाबा की असं असल्याशिवाय मूवी बनतच नाही, त्यांच्यासाठी असं आहे की बाबा तुम्ही हा जर मूवी पाहिला आणि तुम्हाला वाटतं की नाही इतकं पण काही लागत नाही. एक चांगला मूवी बनायला फक्त तुमचं लिखाण चांगलं पाहिजे, तुमचं त्याच्यावर काम चांगलं झालेलं पाहिजे, तुमची त्याच्या मागची मेहनत बाकी बस आर्टिस्ट चांगले असले पाहिजे आणि आउटपुट मग हे लापता लेडीज सारखं होतं आणि मग काय पूर्ण जग तुमची तारीफ करतं. दुसरं बरं, मला यातला अजून एक गोष्ट काय आवडली माहिती आहे का? म्हणजे मला पर्सनली ती गोष्ट आवडते. ती म्हणजे काय आहे की कुठलीही गोष्ट नाही का ही सर्क्युलर फॉर्ममध्ये जात असते. म्हणजे मला असं वाटतं की वर्तुळात जात असतात गोष्टी, जोपर्यंत वर्तुळ पूर्ण होत नाही ना तोपर्यंत नाही का ती गोष्ट पूर्ण होत नाही. म्हणजे आणि यामध्ये एवढ्या सुंदररित्या नाही का ते साधल्या गेलेलं आहे. म्हणजे आता बघ, आता तो मिठाईचा सीन आहे, ती मंजूबाईचं कॅरेक्टर आहे. तर पहिल्यांदा जेव्हा ती फुल हे बनवते, काय बोलतो ते कलाकंद बनवते, तर ती नाही का स्वतः खात नाही. तिच्या गाड्यावरती जो एक रेग्युलर येत असतो समोसा वगैरे खायला, तो ती त्याला देते आणि ती म्हणते पण फुल की अम्मा आप भी टेस्ट करो म्हणते. तर ते म्हणते मेरे जिंदगी में अच्छा कुछ है ही नहीं की मैं म्हणजे मी गोड खाऊ बाबा म्हणून. पण नंतर जेव्हा नाही का तिला कळते की फुल तिच्या घरी पोहोचली, तर त्यानंतरचा जो सीन आहे म्हणजे बघ आताही मला नाही का काटे आलेत की त्यानंतर ती स्वतः घेऊन खाते ती. सो हा जो सीन आहे ना, हे जे सर्कल कंप्लीट होणं असतं की तिच्याकडे काहीच रिझन नव्हतं की तिने गोड खावं आणि त्यानंतर तिला समहाऊ ते रिझन भेटतं. सो मला ह्या काइंडच्या स्टोरी नाही का भरपूर आवडतात. आणि यामध्ये काय झालं नाही का, यामध्ये प्रत्येक याच्यावरती म्हणजे मी अजून वेळ जर घेतला ना तर मला इच अँड एव्हरी पॉईंट असा काढता येईल की कुठं कुठं सर्कल कंप्लीट झालं. ते तिची आर्टिस्ट असते त्याची वहिनी, तिचं पण तेच झालं ना की तिच्याकडे कारण नसतं की मी हे सुरू करायला पाहिजे. बरोबर, सुरुवातीला त्याच्या पतीसाठी करते आणि शेवटी तिचं म्हणजे इतका मोठ्या कारणानिमित्त तिने ते हे केलं. नंतर तितकं ती भेटली ॲक्ट्रेस, तिच्यामुळे भेटली, तिच्या स्केचमुळे भेटली. बरोबर, तिथे एक सर्कल कंप्लीट झाला त्याचा. हां, ते आहे. अजून बघते सुरुवातीलाच नाही का फुल जेव्हा म्हणजे सुरुवातीचा सीन आहे पहिल्या 1 मिनिटानंतरचा की ते साडीमध्ये पल्लूमध्ये बांधून काहीतरी देते, तुम्हारी रक्षा करेल असं काहीतरी. आणि नंतर नाही का एका टाईम नंतर जेव्हा नाही का ती मंजूबाई तिला पैसे देते की हे रखलो म्हणते तुम्हारी कमाई की आहे, आणि ती परत नाही का त्याच्यामध्ये ती साडीमध्ये पैसे टाकून हे करते. सो तिथे पण ते सर्कल परत कंप्लीट झालं की आधी तिथे काहीतरी म्हणजे वेगळं होतं, आता तिथेच म्हणजे ते पैसे तिने आयुष्यात पहिल्यांदा कमावलेले असते. म्हणजे तिला वाटतही नसतं की आयुष्यात आपण काही कमवू बाबा म्हणून, पण तिने ती पहिली कमाई आहे आणि ते ज्या पद्धतीने ठेवतात ना, म्हणजे हे म्हणजे भरपूर आहे. म्हणजे आता मला आठवायला गेले तर असे आत्ता नेमके असे आठवणार नाही अगदी प्रसंगी, पण या मूवीमध्ये खूप सारे सर्कल. अगेन हे आहे की ती नाव नसते घेत नवऱ्याचं की नाही म्हणजे कधीच नाव नाही घेत, आमच्यात घेत नाही. आणि लास्टच्या सीनला म्हणजे ती क्राऊड मधून फक्त दीपक नाव येते. आणि म्हणजे हे जे छोटे छोटे सर्कल आहेत हे मला वाटतं की खूप महत्वाचे आहे. ते असं झालं ना की म्हणजे डायरेक्टरने, मी त्याचे बिहाइंड द सीन्स पण पाहिले
आणि मी ते पाहिले मी डायरेक्टरने किती जीव ओतून त्या गोष्टी केल्या आहे. म्हणजे असं वाटतं ना की किरण राव बाबा तिने ह्या गोष्टी अशा हँडल केल्या असतील का, पण इतक्या अशा त्या ॲक्टरना तिने इतकं धरून असं जवळ पकडून ते सगळं करून घेतलं आहे. छोटे छोटे ॲक्टर पण जे आहेत त्याच्यामधले त्यांच्याकडनं जे करून घेतले त्यांनी, ते त्याची मेहनत आहे. बरोबर. कमाल नाही की हे आहे. त्याच्यानंतर अजून मला बरं, तुला एखाद्या याच्यातला सगळ्यात भावलेला प्रसंग काय आहे, की कुठला प्रसंग असा वाटला की यार खूप भारी? तर ते जेव्हा त्याला म्हणतो की हमारे यहाँ पे जितनी इंग्लिश है वो मैं ही बोल लेता हूँ, आणि तो तिला प्रपोज वगैरे करतो, तेव्हा त्याचे एक्सप्रेशन असतात. करेक्ट पकडलं यार. त्याचे एक्सप्रेशन असतात आणि तो असं मागे वळून असा जो करतो ना तो, आणि म्हटलं अरे यार, म्हणजे असं वाटतं ना की छातीत काहीतरी आहे आणि असं जो बोललाय बाबा तो, असं त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर ते असं आलंय ते एकदम अशा मनातून भावना त्याच्या बायकोला म्हणतो. आणि तो इतका असा वेगळा होण्यात राहतो ना की असं जनरली लोक आय लव्ह यू असं कसं बोलून जातात, बोलतो त्याचे ते मायने असतात की बाबा हा बोललाय, तो मनाने बोललाय, असं तो बोललाय. त्यानंतर जे गाणं चालू होते सजिनी रे, खरं हे मला वाटलं होतं. म्हणजे कारण खरं बघायला गेलं तर तो जो मेल कॅरेक्टर आहे ना, त्याच्यासाठी खूप काही स्कोप नाही आहे. म्हणजे मूवीमध्ये त्याला फक्त इकडून पळणं आहे, तिकडून पळणं आहे, हे करणं आहे, ते करणं आहे. पण त्याने ना काही सीनमध्ये म्हणजे त्याला असं म्हणते की खाल्लंय गड्या त्यानं तो सीन, म्हणजे मला वाटलं नाही तू तो सीन बोलशील, पण त्याचे जे डोळे आहेत त्यामध्ये, म्हणजे ते त्याच्यासाठी ती काय बोलतो, एक जगातलं सगळ्यात मोठा असा काहीतरी अचिव्हमेंट असल्यासारखा तो सीन होता की त्याला ते एक्सप्रेस करणं. कारण काय होतं की म्हणजे मूवीमध्ये नाही का एक्सप्रेशन करणं असं सहज वाटते, असं म्हणजे मिठाई दिल्यासारखं. बट इन रियालिटी पण की कोणाला तरी म्हणजे एक्सप्रेस होणं हे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे समज की एखाद्या माणसाला आपल्याला खरात मनातून सॉरी म्हणायचं आहे, आपल्याला वाटतं असं जाऊन सॉरी म्हणायचं, पण नाही, जे रियालिटीमध्ये जेव्हा म्हणावं लागतं ना, तर पूर्ण असं म्हणजे कानं पार गरम होणार, असं पूर्ण घाम वगैरे, म्हणजे ते एवढं प्रेशराईज असतं. आणि नाही, मालकी हक्क जेव्हा असतो ना, आता माझी बायको बाबा, मी त्याला बोलू न बोलू इतकं काय, पण तरी तो तिची रिस्पेक्ट करतो जितकी तिच्याबद्दल त्याच्या ज्या भावना आहेत आणि ज्या भावनेनं तो बोलतो, असं म्हणजे खूप कमी आठवण येतं ना की बाबा आपलीच पत्नी, आता काय ठीक आहे का गर्लफ्रेंड आहे किंवा असं पहिल्यांदा प्रपोज करते असा पण विषय नाही ना. बरोबर. तरी पण लग्न झालंय आणि 2 दिवसानंतरचा तो सीन आहे त्याच्या लग्नाच्या नंतर, आणि तो तितक्या भावनेने त्याला बोलतो. बरोबर. नाही, तो भारी आहे. आणि शेवट पण जेव्हा ते सोडायला येतात त्या याला, ती जी ऍक्टर जाणार असते जया, तिला सोडायला येतात आणि त्यांचे जे वडील असतात ते म्हणतात की बाबा चला घरी, आणि तो तिला थांबून घेतो. नंतर तो म्हणजे म्हणजे असं वाटतं ना की बाबा तो किती जास्त तडपला असेल त्या दिवसामध्ये जेव्हा तो तिला शोधत. त्याची धावपळ ते कारणी लागली बाबा की याने जे केलंय हे होत होतं इथे, हे जात होतं म्हणून त्यांनी ते केलंय. कारण की तो असा त्याचं असं असतं ना की प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा बाबा. बरोबर. मला बघ अजून काय वाटतं या मूवीमध्ये, जर तू मेन लीडचं म्हणजे फूल आहे, 2 कॅरेक्टर मेन आहेत, एक फूल कॅरेक्टर आहे आणि त्याच्यानंतर नाही का तिचं नाव जया आहे, बट ती सांगताना स्वतःचं नाव पुष्पा राणी सांगते, आणि त्यानंतर तिचं जे गावाचं नाव आहे जी विसरलेली असते तर ती सूरजमुखी. सो ओव्हरऑल नाही का, म्हणजे मला हा म्हणजे काल परवाचा असा थॉट आला माझ्या डोक्यामध्ये की का सगळ्यांची नावं फुलावरून दिली असतील. म्हणजे तिचं ऑलरेडी फुल दिलं आहे, हिचं पुष्पा दिलं आहे, गावाचं नाव सूरजमुखी वगैरे. सो काय होतं माहिती आहे काय, खूप आधीचा एक मी फुलांबद्दलचा कोट ऐकलेला आणि वन ऑफ द फेवरेट कोट आहे माझा तो की नो मॅटर, म्हणजे फूल जे असतं तर इमॅजिन कर की फूल कुठेही उमगलं, म्हणजे असं हे बघ, एखादं गुलाबाचं फूल असेल तर ते मार्केटमध्ये येतं तर त्याला त्याची व्हॅल्यू मिळते की बाबा तो कोणाला तरी आय लव्ह यू म्हणताना कोणीतरी देणार, किंवा एखादं दुसरं काय असेल तर त्याचा हार होऊन ते देवाच्या गळ्यात तरी पडणार, तर म्हणजे प्रत्येकाला त्याची व्हॅल्यू भेटते. पण इमॅजिन कर की एक असं फूल आहे की जे एखाद्या जंगलामध्ये कुठंतरी उगवलं आहे, कोणी त्याला बघायला जाणार नाही आहे, कोणी त्याचं ॲप्रिशिएट करणार नाही की अरे वा काय भारी दिसतंय फूल, ना त्याला कोणी तोडून प्रेयसीला किंवा कोणाला तरी देणार आहे,
पण तरीही ते फूल नाही का उमलतं, जे त्याचा सुवास आहे तो सुवास आजूबाजूला दरवळतं आणि त्यानंतर टाईम झाला की ते मुरजतं, बरोबर. सो मला असं वाटतं की फूल इज रिप्रेझेंटेशन ऑफ एव्हरी फिमेल. म्हणजे तुम्ही ॲप्रिशिएट करा नाही करा, ते सुंदर आहे. ते सुंदर आहे, ते बरोबरपैकी उमलणार, ते आजूबाजूला बरं ब्युटीज ॲड करणार, कुठेही टाका तुम्ही. म्हणजे जंगलातही जर आजूबाजूला काही हे असेल तरी त्यातून उगवलं तरी ते ब्युटीज ॲड करणार त्या गोष्टींना. त्याच्यानंतर सुवासच देणार तिथं. तुम्ही तिची किंमत करा अथवा नका करू, ते जे आहे ते आहे, बरोबर. पण तुमच्या हातात आहे त्याला काय करायचं. तुमच्या हातात आहे, पण इट्स गुड टू ॲप्रिशिएट इट, इट्स गुड टू व्हॅल्यू इट. सो मला ते नंतर असं वाटलं की यार म्हणून का कदाचित प्रत्येकाची नाव असे फूल असंच असू शकतं, मला पण असं वाटतं. तर ते मला त्याबद्दल वाटलं. त्यानंतर अजून म्हणजे हे छोटंसंच कॅरेक्टर आहे ते जागते रहोचं. तो झोपला की उठला कोणाला कळत नाही. तर तेही एक असं नाही का म्हणजे एक प्रसंगामध्ये ॲड ऑन करतं की म्हणजे एकीकडून यांचं सांगणं तर चालूच आहे की मूवीमध्ये असं असं आहे, पण हे चालू असताना तो बहुतेक असा नोटीसही करतो की जागते रहो, हे सांगता सांगता झोपून नका जाऊ बाबा, हे जे काही चाललंय ते ग्रास्पही करा. सो एक म्हणजे काइंड ऑफ फनी कॅरेक्टर, पण मला असं वाटतं कुठेतरी लेअर ॲड करतो तो. तो जो कॅरेक्टर आहे ना, जो शिकायला बाहेर जाणार असतो, त्याबद्दल माझ्या मनात विशेष त्याचा आदर आहे. त्याचा खूप जास्त कौतुक, जितकं करावं त्या कॅरेक्टरचं तितकं कमी आहे. कारण की तिचं असं आहे ना की बाबा जयाचं, जया नंतर ते श्रेया करून घेते त्याचं जया श्रेया पुष्पा राणी. तिचं मला म्हणजे ती जितकं ठामपणे निर्णय घेते, तिला ॲक्च्युली तो चान्सच भेटतो तिला की बाबा ती नाही म्हणत नाही. जेव्हा तो बोलतो की चलो जाना आहे, घर जाना आहे, तिला माहीत असतं की हा तो नाही आहे, तसा तो नाही आहे. तिनं जरी सांगितलं असेल की बाबा, पण तिला तितकं दिसत होतं, बरोबर. आणि ती थांबली पण होती, दसकली पण होती, कारण की माहिती आहे ना बाजूला कोण बसला आहे आणि तो अचानक समोरून कोणतरी येऊन बोलतो की चला जायचं आहे. तर असं नॉर्मली कोणी आली नसती, पण तिला तिथनं निघायचंच होतं, बरोबर. तर ती तिथनं उठली आणि ती गेली. पण मागं जी आहे तिला जी तळमळ होती शिकायची, पहिले तर असं वाटायचं ना की निगेटिव्ह कॅरेक्टर हे जे आहे ते बरोबर, पण पूर्ण फिल्ममध्ये एक पण निगेटिव्ह कॅरेक्टर नाही आहे. हा फक्त ते असं दाखवलं त्यांनी की आम्ही आहो बाबा, पण नाही आहे. ते एक होतं ते फक्त तिचा नवरा, जे खरा नवरा फक्त तेवढा निगेटिव्ह आहे, तितका निगेटिव्ह. तर ती म्हणजे ती जर मुली जर सिनेमा पाहत असाल तर ते त्यांना इन्स्पायर करते की बाबा तुमचे स्वप्न आहेत, तुम्हाला जर स्वप्न पाहायचे तर तुम्ही बिंदास पहा. तुमच्यात जर ती धमक आहे, तुमच्यात ती गोष्ट आहे. कारण की नॉर्मली पण आज पण असं होतं की बळजबरी कुठंतरी एका मुलीला जायचं आहे, बरोबर, कुठंतरी संसार करायचा आहे, बिलकुल इच्छा नाही आहे मनात आणि त्याला ते करावं लागत आहे. पण अशा ठिकाणी एखादी मुलगी जी सांगते की बाबा मला असं काहीतरी करायचं आहे, आणि नाही होत, लोक नाही करत या गोष्टी अप्रिशिएट, की बाबा म्हणतात की कुठे काय इज्जत पाजत, ह्या गोष्टी आज पण खूप जास्त चालवल्या जात आहेत, चालत आहेत. पण ती करते, आणि जेव्हा तुम्ही असं काहीतरी बगावत करतात ना, लोक तुम्हाला सपोर्ट करतात आणि लोकांनी करायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर. जसं शेवटी तो जो कॅरेक्टर आहे रविकिशनचा, तो म्हणतो की बाबा जा तू. ते काहीतरी डायलॉग आहे यार, मी डायलॉग जरा विसरलो. सपने काहीतरी, तो हा ना शेवटी ते म्हणतो ना की बसमध्ये चढवताना सपने देखने के लिए, सपने देखने के लिए माफी नहीं मांगनी पड़ती, सपने देखने के लिए माफी नाही मागणी पडते. बरोबर. आणि अशा ज्या मुली असतात ना ते खूप पुढे जातात, जे असं बगावत करतात, जे ज्यांना असं वाटतं की हा मी करू शकते, आणि त्यांना ज्या चुकीच्या गोष्टी चुकीच्या वाटणं आणि चांगल्या गोष्टी चांगल्या वाटणं, हे तुम्हाला जो मधनं एक जो तुमचा माणूसपणा जागतो आणि तुम्हाला ह्या गोष्टी वाटतात ना, तर अशा लोक खरंच पुढे जातात. तो पण म्हणतो ना की ये लडकी आगे जाएगी, तो फार सगळ्यात फनी सीन आहे, ये लडकी बहुत आगे हो गया, आणि तो म्हणतो हा बहुत दूर जाना, 800 किलोमीटर आहे. तो म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, याच्यात जे एक रिदम आहे याचा, तो मिस नाही झाला. म्हणजे खरं तर खूप म्हणजे काय बोलतो हेवी थॉट्स मांडले गेले. सुरुवातीला बोलताना मी बोललो की इथे रायटरची खूप जास्त तारीफ करायला लागेल. रायटरचे कमाल ह्या यानी म्हणेल मी की स्टोरी चालताना स्टार्टिंगला जेव्हा ती रेल्वेमध्ये इंटर होते तेव्हा तिथे असं म्हणजे स्टोरी कोणीतरी सोबत घेऊन चाललं पाहिजे असं असतं. आणि तिथे ते लोक
त्यांचा तो हुंडा डिस्कस होते तिथे, बरोबर. तिथं हुंडा डिस्कस होते, तिथं पण स्टोरी जात नाही आहे. नंतर त्याचं ते मित्र एक असं प्रत्येक सीनमध्ये एक असा कॅरेक्टर आहे की जो लक्षात राहून जाते. तर त्या मित्राचा तो डान्स, त्याचा त्या मित्राचा तो डान्स. आणि नंतर पण घरी आल्यानंतर पण 3-4 असे ॲक्टर आहेत जे स्टोरी कुठेतरी कमी पडू देत नाही. आणि जेव्हा मध्यंतरी ती लापता होते आणि तो स्टेशनवर असते, तिथं पण तो लहाना जो कॅरेक्टर आहे तो छोटू, त्या छोटूने जेव्हा ती ॲक्ट्रेस दाखवली आहे, त्या छोटूने ती पूर्ण स्टोरी चालवली आहे. आणि नंतर पण सगळ्याच ठिकाणी एक असा वेळ होतो ना की तेव्हा वाटतं ना की ती जी श्रेया आहे, ती जया, ती कुठेतरी ती कमी पडायला येते. तेव्हा एक अँगल असा सुरू व्हायला करतो, तिचं ॲग्रिकल्चर आणि तो पोस्टरवाला मुलगा जो आहे ना, तो एक नवीन अँगल घेऊन येतो. असं वाटतं काहीतरी होणार आहे तो, आणि तिथे तो सुरू होतो. नंतर शेवटी मग तो त्या पोलीस ऑफिसरला एक लीड भेटते. बरोबर. तर रायटरने असं नाही का बाबा आता थोडंसं दबलंय, असं काही नाही. जेव्हा असं वाटलं की खाली जाते त्यांनी तो वरती काढलंय, जेव्हा म्हणजे प्रत्येक ठिकाणी रायटर म्हणजे कमाल काम केलं त्यांनी. म्हणजे असं पण नाही ना की असं होतं खूप वेळेस की रायटरला वाटतं की मी बरोबर चाललो. बरोबर. पण रायटरनी सामान्य प्रेक्षक, मूवी जर सामान्य माणसासाठी बनवत आहोत तर सामान्य प्रेक्षक कुठेतरी कमी नाही पडला पाहिजे पाहण्यात, किंवा त्याला बोर नाही झाला पाहिजे. कारण की आता सगळेच लोक तितके रसिक नाही की ते विचार करतील की बाबा लापता लेडीचा असा पण अर्थ होतो किंवा असं काहीतरी, की सगळ्यांना तोच सीन नाही आवडणार. काही लोकांना तो लंगड्याचा तो नाटक पण आवडेल, तेही आवडेल. ते हे काय बोलतो ते राजकारणातलं ते बिविका नाम दीपक की ज्योती, ते नाव विचारत नाही की काय आहे, ते मनानं त्याला नाव देऊन देते. आणि परत त्याला पॉलिटिकल अँगल देते की म्हणजे पुढच्या पॉलिटिशियननी याची बायको पळवली म्हणते. म्हणजे तुला म्हणजे अजून एक फनी म्हणजे ते की ते म्हणजे हा नाही का काय होतो आपला लीड ॲक्टर आहे, तो सगळ्यांना तो फोटो दाखवत असतो की मेरी बीवी को देखा है क्या. तर ते एक बघतो, अरे तुमने तो मूवी छुपा दिया है म्हणते, चेहरा आयडेंटिटी रहता है म्हणते, तुमने मूवी झुका दी, आयडेंटिटी झुका दी म्हणते. की ते म्हणजे मुस्लिम दाखवलं, ते चहा लोके म्हटलं ती बुरका घालून राहते. सो म्हणजे याला जे असं कानाखाली मारणं म्हणते, पण गोड बोलून, की वाटलं नाही पाहिजे की हा कानाखाली मारतोय बा म्हणून. आणि ते सगळ्याच माणसाचं असं ना की बाबा मी चुकीचा नाहीये, पण डिरेक्टरने असं दाखवलं ना बाबा की बोलायला सोपं आहे ते, पण कुठे ना कुठे तुम्ही पण चुकताय. म्हणजे जो समतोल आहे, म्हणजे कसं होतं ना की आता राहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक म्हणजे बघायला गेलं तर नाही का की स्त्रियांचा आदर हा केलाच पाहिजे, म्हणजे हा बेसिक थॉट आहे का, याच्यामध्ये लई नवीन्याचा नाही. आणि एक एक काळपर्यंत नाही का जेवढं मला माहिती आहे, माझं काही जास्त डिटेल नॉलेज नाही आहे, पण स्त्रिया या मेन होत्या. म्हणजे नंतर पुरुषसत्ताक आपल्याकडे हे आली संस्कृती समजा, पण आधी फिमेल या लीड करत होत्या. म्हणजे तेवढं होतं आहे आपल्याकडे मोहिंजोदडो वगैरेमध्ये, तेव्हा फिमेलला फार महत्त्व होतं, पण ते हळूहळू जाऊन पुरुषांकडे आलं, ही गोष्ट आहे. तर इतर रिलिजनमध्ये पण म्हणजे यांनी त्या एकाच याच्यामध्ये जास्त काही असा वेळ टाईमही नाही घेतला किंवा त्याच्यावर खूपच प्रीच करतो बाबा 2 वाक्य मी असे भारी भारी डायलॉगच फेकून आणतो, काहीच नाही पाहिजे. एवढ्या सुंदररित्या सांगितलं की तुम्हीही चुकताय, एकीकडे तुम्ही घुंगट घालून ठेवताय आणि म्हणताय की म्हणजे परत आयडेंटिटी मिस झाल्याचं हे आहे, एकीकडे इकडे बुरखा आहे. सो तो बॅलन्स साधला. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं की नाही तुम्ही आम्हालाच का म्हटले, तुम्ही आम्हालाच का म्हटले, दोघांनाही नाही आहे. जे आहे ते हे ट्रूथ आहे बाबा. लोक म्हणतात ना की शिवाजी जन्म आपण शेजारच्या घरात, तसा वाला विषय तर तो पण एक मुद्दा चांगला आहे. त्यानंतर अजून काय म्हणता येईल इकडे, मला तो फार आवडला बघ. म्हणजे अजून जे मी सर्कलचं म्हणत होतो, तर तिथं नाही का ती म्हणते ना की अम्मा आज सब्जी बहुत अच्छी बनाई आहे म्हणते, तर ते वाला, तर ती कमल ककडीची काहीतरी ती भाजी असते. तर जेव्हा ती जया जाणार असते म्हणजे देहरादूनला की कुठेतरी, ती डब्बा करून देते तिला ते अम्मा, आणि ती अम्मा बरोबर कमल ककड की सब्जी बनवते, तिला आवडते म्हणून. सो हे जे आहे म्हणजे हे जे सर्कल कंप्लीट होणं आहे ना, प्रत्येक वेळेस ते दिसलं नाही
की किंवा मला अजून त्या अम्माचा त्याचा सीन आहे की ते बघ दुसऱ्याच दिवशी ती ही लॉस्ट होते काय मंदिरात गेलेली आहे म्हणते ते जया ती बाहेर इकडं तिकडं जाते वगैरे तर तेव्हा ती परत येते म्हणते अम्मा ये लो प्रसाद म्हणते मंदिर से आई ते म्हणते इतका घंटा कोण बैठा है म्हणते तर मागून लगेच तिच्या सासूचा येते खुद तो नाही जाती दुसरा जा रहा है तो उसको भी टोक रही है म्हणते बरोबर. सो नंतर या जेव्हा चारही स्त्रिया घरातल्या त्या एकत्र बसतात तेव्हा नाही का ती अम्मा फार म्हणजे तो फार इनोसन्सनी म्हणते की औरत सब कुछ बन जाती है म्हणते ननद बन जाती है म्हणजे बहीण बनते आई बनते बायको बनते सून बनते पण सहेली का नाही बनत म्हणते. सो आणि ती सासू म्हणते ट्राय करके देखो म्हणते. सो हे जो आहे की सुरुवातीला जे कुठंतरी दिसतंय की यांच्यामध्ये म्हणजे त्या एका मुद्द्यावरूनही थोडंसं राहू शकतं की अरे माझी सून आहे ती जातच नाही बाबा मंदिरामध्ये तर नंतर तेच असं होतं की यार ठीक आहे ना थोड्या गोष्टी मॅनेज करू एक सहेली म्हणून ट्राय करू ना. सो ह्या जे छोटे छोटे गोष्टी पकडल्यात ना मला नाही वाटत यार म्हणजे खूपच डिटेल्ड आहे यार हे खूपच म्हणजे एक जरी सीन घेतला ना तरी त्याच्यावरती सुद्धा असं बोलायला गेलं तर कमी पडतं. हां बरं मी हे म्हणत होतो की सिनेमॅटोग्राफीच्या दृष्टिकोनातून ना तुझे मध्यंतरी आपला विषय निघाला होता जयाचा आईला म्हणते की मला लग्न नाही करायचं आहे मला शिकायचं आहे आणि तिचं आई म्हणते की जमीन विकली आहे 1.5 लाख रुपये त्याचे आले तुला लग्न करावंच लागेल आयदर लग्न कर नाही तर माझी लाश बघ जे टिपिकल एक इंडियन फॅमिलीमधलं डायलॉग विलॉग असतो. तिचा एक डायलॉग आहे तो ती असे बोलते ना की बाबा चांगल्याने लग्न कर बाबा तू आणि जर त्याने जर शिकवलं तर तुझं भाग्य घ्या म्हणजे त्याच्यावर आता डिपेंड तुझं भाग्य. सो तिथे नाही का आता सिनेमॅटोग्राफीच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं ना ती जे फ्रेमिंग आहे जर तुला आत्ता आठवत असेल तर काय होतं माहिती आहे का त्या 2 नाही का असे पोल आहेत म्हणजे आपले काय बोलतो लाकडाचे नसतात का जुनं घर आहे तर त्याचे घराचे पिल्लर टाईप आणि ती त्या दोन्ही पोलच्या मध्ये आहे. सो ते कुठंतरी ते रिस्ट्रिक्ट झालेली आहे त्या डिसिजनमध्ये तिच्याकडे चॉईसच उरलेला नाही आहे कारण आई म्हणते की माझी लाश बघशील शिकण्याचं तर दूर पर्याय नाही आहे नवऱ्यावरचं तर ते भविष्यकाळातलंच आहे की त्यांना शिकू दिलं तर दिलं नाही तर काही नाही. सो ती कुठंतरी त्या फ्रेममध्ये ना मला तो फार चांगला वाटला म्हणजे तसं बघायला गेलं तर यामध्ये मला अशा खूप बोलक्या फ्रेम नाही वाटल्या म्हणजे सिनेमॅटोग्राफी खूप चांगली आहे बट जस्ट बिकॉज की हा काही खूप काय बोलतो हा एंटरटेनमेंट मूवी होता एंटरटेनमेंटमधून खूप चांगलं सांगण्याचा त्याच्यामुळे खूप असं आर्टिस्टिक फ्रेम नव्हत्या पण ही फ्रेम मला लक्षात राहिली की जे तिला कुंपणमध्ये कैद केलं ना की त्या डिसिजनमध्ये ते एक भारी वाटलं. त्याच्यानंतर आता म्हणजे आहे बघ 4 कॅरेक्टर आहे एक फूल आहे जी की खूपच इनोसंट आहे नावाप्रमाणेच अगदी फूल आहे म्हणजे आत्ता म्हणजे ते कळली पाहिजे म्हणजे खरं तर तिचं नाव कारण ती अजून फुलही झालेली नाही आहे. ते ॲक्टर पण खूप छान भेटले त्यांना खूप म्हणजे तिचा व्हॉइसचा जे टेक्स्चर होता व्हॉइस तिचा जो चेहरा आहे तो असा जातो त्या कॅरेक्टरला खूप जास्त जातो खूप म्हणजे मी लिटरली तुला सांगतो मूवी बघितल्यानंतर सर्च केलं तिचं एज 16 होतं म्हणजे मला वाटतच होतं की हे तेवढ्याच एजची असणार आहे कॅरेक्टर कारण गावाकडे अजूनही तिकडे तेवढ्या एजला लग्न वगैरे होतं. सो मला म्हणजे बघायचं होतं की ही मोठी असून हिने लहानाची भूमिका केली आहे की ही खरंच तेवढी आहे बाबा कारण तो इनोसन्स त्या वयात एक ॲक्टिंगमध्ये आणणं म्हणजे लय मेहनतीचं काम आहे पण खूप भारी केलं तिनं. सो फुल एक कॅरेक्टर आहे. त्याच्यानंतर जी मंजूबाई आहे मंजूबाईचं पण कॅरेक्टर फार डॅशिंग आहे म्हणजे ती वाटते वरून अशी लय कडक वाटते बट ज्या म्हणजे प्रोग्रेसिव्ह लेडी दाखवली अगेन ती ज्या काय बोलतो याच्यातून येते सोसायटी म्हण किंवा ज्या तिने जे फेस केलेलं आहे तिथं तिला म्हणजे तिला इंग्लिश बोलता येत नाही पण तिला फ्रॉडचा अर्थ माहिती आहे की बाबा फ्रॉड काय असते ते म्हणजे इमोशनली तिने स्वतःला कुठेतरी हे केलं आणि लॉजिकली ती पुढे गेली प्रॅक्टिकल विचार करते तिचे इमोशन तिने लॉक करून टाकले एका ठिकाणी पण त्याही इमोशनला ही पाणी म्हणजे पाजर फोडते फुल कारण ही एवढी इनोसंट दाखवली की म्हणजे हिचं दरवेळेस असतं म्हणजे तिथं सेम टाईम हेही दाखवलं की फुलला किती काय बोलतो की किती होप्स आहे म्हणजे तिचं होप्सही नाही म्हणता येईल म्हणजे तिचं असं असते की साडी बदलून घे बाबा माझ्याकडे चांगल्या साडी नाही पण बघ काय ते म्हणते नाही याच्यातच राहते ते मला शोधायला येणार आहे तर म्हणजे ती असं नाही म्हटली की कदाचित येऊ शकतात शोधायला कदाचित नव्हतं ती शोधायला येणार आहेत तर त्यांना मी भेटली पाहिजे म्हणजे एकीकडे तिचा तो इनोसन्स आहे पण तिची ती प्युरिटी म्हणू शकतो किंवा तिचं ते की नाही ते येणारच आहे बाबा. सो ते मला फार अपिलिंग वाटलं तिचं.
आणि त्यांनी ते म्हणजे आता असं खूप लोकांना असा प्रश्न पडतो ना बाबा की अरेंज मॅरेज आहे, हां ऑब्विसली अरेंज मॅरेज आहे, आणि इतकं काय बॉन्डिंग आहे. कारण की तो जो असतो ना तो म्हणतो ना की बाबा एक काय बोलतो उसको, एक गाडी भेटली आपल्याला, हां बरोबर. हां पैसा दिला, आता सोड ना, आता काय करतो बाय, काय करतो. पण यांचं तसं म्हणजे लोकांना असा प्रश्न पडू शकला असता ना बाबा की ठीक आहे ना, आता काय 2 दिवसात काय बॉन्डिंग झाली असती, ठीक आहे राहिली बाबा 2 दिवस, पण 2 दिवसात त्यांनी जे काय सॉन्गनं तो 2 दिवस कव्हर केले, बरोबर. जितकी त्यांची बॉन्डिंग दाखवली, हम्म. म्हणजे ते असं वाटतं की तू कर बाबा, प्रत्यक्षात तुझं ते बनतंय बाबा, तू केलं पाहिजे तू, कारण की तुमचं इतकं चांगलं आहे. बरोबर, भारी आहे. म्हणजे अजून काही आहे का? भारी वाटलं पण मला, म्हणजे काय प्रत्येक कॅरेक्टरचं असं म्हणजे इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला एक स्टोरी होती, आणि असं कुठंच झालं नाही की यांनी नाही का काहीतरी गोष्ट हटकून टाकली आहे बाबा त्याच्यात. म्हणजे तेही मला फार आवडलं की ज्या प्रकारे म्हणजे तिची जी ननद दाखवली समज जयाची, म्हणजे तिचा नवरा इकडे हे राहतो, म्हणजे शहरामध्ये येऊन वॉचमॅन करतो, तर तिची जी कला आहे तर त्या कलेचाही फार भारी यूज केला, की म्हणजे ती नंतर हिचं हे बनवण्यासाठी, स्केच वगैरे बनवण्यासाठी. सो असं ते कुठंच म्हणजे दरवेळेस काय ना कुठं आपल्याला कळतं की आता हे असं होईल बाबा, की असं होऊ शकतं, पण ते एवढ्या असं स्मूथली गेलं नाही की ते कळलंच नाही की अच्छा हेही करू शकते म्हणून. सो ते भारी आहे. याचं इन्स्पेक्टरचा रोल भारी आहे, तो तर म्हणजे भारी दाखवला, म्हणजे हरामी आहे आणि चांगलं तर चांगलंही आहे. सो बरं, शेवटी असं वाटलं ना की तो ड्रॉवरमधून त्याच्या पतीचे पैसे असतो ना, तो देऊन टाकेन की बाबा तुझ्याचे घेऊन टाक म्हणून. पण त्याचा कॅरेक्टरचा पूर्ण सोडला पण नाही तो, की चांगला नाही बाबा. आणि ते जेव्हा त्याला ते कंगन देतं ना की ये मेरे नाही आहे और ये भी मेरा नाही आहे, तर ते घेऊन टाकतो चुपचाप. बरोबर. आता हे मला भारी आवडलं त्याचं, की म्हणजे हिने पण की ये कंगन मेरे नाही आहे, आणि त्याने पण तिथं कॅरेक्टर नाही, जे माझं आहे म्हणजे मी भलेही लाच म्हणून का घेतलं असे ना, माझं आहे तर माझं आहे. तिचं असं होतं की नाही बाबा ही. सो कॅरेक्टर म्हणजे जो कॅरेक्टर शिफ्टही झाला तर तो चांगल्याच पद्धतीने झाला, आणि खूप सारं असं नाही झालं की एकदम सर्कलमध्ये झालं बाबा, की जेवढा ॲप्रोप्रिएट त्या सीनला लागते तेवढ्या सीनला ते चेंज झाले. सर मला तुमच्याकडनं हे ऐकायचं की जितकी वावा झाली मूवीची, जितकी वावा झाली, जितकं लोकांनी डोक्यावर घेतलं, तसं आहे का मूवी? तुम्हाला काय वाटतं? नक्कीच. तुला सांगतो, म्हणजे हा मूवी खरं तर ऑस्करला खरंच गेला पाहिजे. म्हणजे काय ना, आता हे उगच नाही असं की कुठलाही बघितला आणि तो ऑस्कर ओरिएंटेड आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुला सांगतो, आयुष्यात तुम्ही कॉम्प्लेक्स मूवी ना खूप इझिली बनवू शकता. सगळ्यात अवघड असतं साधेपणा. हा मूवी एवढा साधा आहे, एवढा सिम्पल आहे की टेरिफिक आहे. हे बनवणं म्हणजे नाही का साध्या सुध्या माणसाची गोष्टच नाही आहे. हां, मला त्यावेळेस असं वाटलं ना की बाबा एखादा दुसरा डिरेक्टर असता ना, त्याने काय केलं असतं माहिती आहे का, की ते कळू दिलं नसतं की ती कशी एक्सचेंज झाली. पण ते दाखवलं की अशी एक्सचेंज होत आहे बाबा, हे चालू आहे इथे, हे असं होत आहे. नंतर नॉर्मली डिरेक्टर असं करताना की मग ते घरी जाऊन घोंगट उतरतं आणि मग नंतर ते मागचं दाखवता की असं झालं होतं म्हणून चेंज झाली. याने नाही, जसं चालू आहे कुठेच काही मागं पुढे नाही होऊ दिलं. खूप सिम्पल स्टोरी आहे, आणि सिम्पल स्टोरी किंवा सिम्पल घटना बनवणं हे सोपी गोष्ट नाही आहे. एवढे इमोशन्स, आणि मेन म्हणजे काय आहे की खूप काय असतो ना, छोटा डिफरन्स असतो, की इकडलं तिकडं झालं म्हणजे ते मीठ जसं असतं आपलं, जराही एक्स्ट्रा पडलं की खारट होतं, जराही कमी पडलं की अळणी होतं. ते ॲप्रोप्रिएटच पडलं पाहिजे. तर हे तशी गोष्ट आहे की यामध्ये काय झालं ना, की एवढे कॅरेक्टर सगळे बरोबर आहेत, कॅरेक्टरचा शिफ्ट बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर याच्यात मी आर्टिस्टिक व्ह्यूनं जरी बघितलं तरी महत्त्व आहे मला, जर मी ॲज अ एंटरटेनमेंट बघितलं तरी महत्त्वाचं आहे. आणि कसं असतं ना, की सगळ्यात महत्त्वाचं काय असतं बघ माहिती आहे का, की प्रत्येकाची बिलीफ सिस्टीम असते. तुम्ही जेव्हा एखादा मूवी बनवता, म्हणजे मी याचा काय बोलतो, याचा इम्पॅक्ट नाही का हे शहरात जाणवणार नाही कदाचित, की अरे ठीक आहे ना बाबा, कारण शहरात ऑलरेडी या सगळ्यांना म्हणजे त्यांच्या आईनीच म्हणजे काय बोलतो हे बॅरियर पुढे गेलेले आहेत, त्याच्यामुळे पण असं वाटू शकतं की ओढलंय जास्त. पण गावाकडली ही गोष्ट अजून आहे. तूही गावाकडून बिलॉंग करतो, मी गावाकडून बिलॉंग करतो, तर माहिती आहे आपल्याला की ही आजूबाजूची स्टोरी आहे बाबा. तर त्याच्यामुळे नाही का याचा इम्पॅक्ट असा नाही जाणवणार. याचा इम्पॅक्ट कोणाला जाणवणार आहे, ज्यांना गरज आहे त्याचा.
हे जेव्हा गावाकडली मूवी बघल आणि कसं असतं की ह्या अशा मूवी का बनत राहिल्या पाहिजे माहिती आहे का, कारण की नाही का प्रत्येकाला नाही का म्हणजे काहीतरी हवं असतं. म्हणजे आपण आजही एवढे सगळ्यांचे पुतळे वगैरे उभारतो तर का उभारतो, तर एकच थॉट असतो की प्रेरणा म्हणून बघायला कोणीतरी पाहिजे असतं. सो हा मूवी आहे ना, हा खूप सारा प्रेरणा देऊन जातो खास करून गावाकडल्या मुलींना. हां, की बाबा आपण हे ड्रीम्स बघू शकतो. कारण की ती बोलता बोलते माहिती आहे का, ॲक्टरला बोलते ती जया की मला असं वाटलं की आता संपलं, मला असं वाटलं की संपलं आता बाबा, मला पूर्ण आयुष्य ॲडजस्ट करून काढायचं आहे. बरोबर, मैंने तो हार भी मानली थी. हां मैंने बी हार तो मानली ती, पण त्याला तो जेव्हा भेटतो ना, त्याला तो चान्स मिळतो आणि ती घेऊन टाकते आणि ती येते. आणि सगळ्याच मुलीच्या आयुष्यात असं एक चान्स त्यांना कुठे ना कुठे भेटत असतो. बरोबर. पण आता ते आहेत, काही लोक हिंमत करत नाही, काही लोक. आता म्हणूनच ना असे मूवी बनवल्यावर काय होतं फायदा याचा, की लोकांना इन्स्पायर होऊन जातं. आणि खूप अप्रतिम मूवी आहे रे. म्हणजे तुला सांगतो एवढा म्हणजे ज्या प्रकारचं कॅरेक्टर आहेत सगळे, म्हणजे अँड इट्स नेवर अबाउट बिग थिंग्स. म्हणजे आता हल्ली कसं झालं आहे माहिती आहे का, की सगळेजण मोठमोठ्याच गोष्टी. लाईफ इज ऑल अबाउट स्मॉल थिंग्स. म्हणजे तुझ्या घरामध्ये तुझ्या आवडीची भाजी तू बनवत नाही आहेस, बनवणाराही तूच आहेस. तुला आवडते काय तीही माहिती आहे. म्हणजे माणूस विसरून जाणं, म्हणजे ती त्यातही डायलॉग म्हणते की हम तो भूल भी गए, ते म्हणते की मुझे क्या, म्हणजे मेरी अम्मा बनाती ती म्हणते मेरी बहुत अच्छी, मैं तो भूल भी गई म्हणते की कैसे बनाते. म्हणजे तू बघतोय का याचा इम्पॅक्ट बघतोय का. ते हे पण बोलते की मला आठवत पण नाही की माझी आवडती भाजी कोणती आहे. हां, सो हा इम्पॅक्ट आहे. आणि हे प्रत्येक घरची स्टोरी आहे. म्हणजे तुझ्याही घरची स्टोरी आहे, माझ्याही घरची स्टोरी आहे. अशी नाही की ही आजूबाजूची स्टोरीज नाही बाबा. हां, स्त्रिया ॲडजस्ट करतात ना, त्यांना ते विसरून जातं की त्यांना पाहिजे का होतं, त्यांनी सुरू काय केलं होतं. सो म्हणजे बघ, आता याला मी जर तुला दुसऱ्या याच्यात समजावून सांगायचं झालं ना, तर मी नुकतीच एक रील बघितली होती. आता हे यांना दिसणार नाही, बट जर तू हे 2 फिंगर असे लावशील ना, तर इथं नाही का तुला नाही का थोडीशी खाच दिसेल इथे. तू बघ तुझ्या फिंगरमध्ये खाच आहे का एकायला खाच आहे ना. काय माहिती आहे का, की आपण मोबाईल धरताना नाही का असा धरतो आणि तो कंटिन्युअली या बोटावरती राहतो. कळलं का. म्हणजे हे बघ, आता मी दाखवतोच तुला. हे आपण असा मोबाईल पकडतो आणि इथं राहतो. तर आता आपण कधी एक 4-5 वर्ष झाली असतील आपल्याला मोबाईल सांभाळून वगैरे. सो 4-5 वर्षामध्ये आपल्याला नाही का एक हे झालंय, आपल्याला माहितीही नाही आहे, याला आयफोन सिंड्रोम की काहीतरी नाव आहे. सो ही गोष्ट आहे की हे जे स्त्रियांसोबत होतंय, की एका टाईम नंतर त्यांना कळतंय का मला काय म्हणायचं, त्यांना जाणवतही नाही की अरे यार आपल्याला काय आवडते. सो त्याच्यामुळे मला वाटते की हे मुद्दे एका मूवीमधून आणि यांनी फार अलगद स्वरूपात मांडले रे. याच्याबद्दल असं आक्रोळ विक्रोळ नाही आहे की नाही म्हणजे ते फेमिनिझमचं हे की असं नाही तसं नाही. खूप हलक्या पद्धतीने, खूप असं कुणालाही कळेल. त्याच्यामुळे मला वाटतं की हा मूवी खरंच ग्रेट मूवी आहे. म्हणजे ते जेवढी वाहवा झाली ना, मला तर वाटते खूप कमी वाहवा झाली. हां, असं जास्त असं केलं नाही बाई. पण तरीही काय ना, हा मूवी थिएटरवरती हिट होण्यासारखा नाही आहे, कारण आपल्या इकडले लोकांना थिएटरमध्ये असं याला ॲप्रिशिएट करणं लय अवघड जातं. पण ठीक आहे, हा मूवी याच्यावरती OTTवरती खूप हिट होणार. म्हणजे हळूहळू. आणि अगेन कसं आहे की हा मूवीज मुळात मुरंब्या टाईप आहे, तो म्हणजे वेळ घेणार तो. पण एवढा वेळ घेणार की काही वर्षानंतर लोक ते म्हणतात ना, अरे यार तो भारी मूवी आहे, तर तो कॅटेगरीमध्ये जाणार आहे. तो नक्की जाईल, तो आहे तसं. तर असा होता आपला लापता लेडीज. अजूनही भरपूर काही आहे, बट भारी वाटला. म्हणजे ओव्हरऑल एक मूवी मस्त वाटला, आनंददायी आहे. आणि मी तर 2 वेळा बघितलं आहे. तिसऱ्या वेळा म्हणजे एका वेळेस तर मी मावशीसोबत बघितला. म्हणजे मला अजून त्याच्याबद्दल काय होतं, कारण ती आलेली होती तर तिला मी दाखवलं हटकून काय. आणि माझं लक्ष असं नव्हतं टी व्हीकडे, माझं लक्ष तिच्याकडे होतं. कारण काय रिॲक्ट करते. हां, तर तिचंही तेच होतं. म्हणजे जे अगेन मी समजून सांगतोय की खूप हे बघ, कुठलीही स्त्री असू दे, ही नाही का खूप सारं सॅक्रिफाईस करते, खूप साऱ्या गोष्टी. म्हणजे नावापासून तर सॅक्रिफाईस करते की बाबा लग्नानंतर ती नाव चेंज करते. म्हणजे ती तिची आयडेंटिटी जवळपास 25 वर्षावर जर लग्न केलं तर 25 वर्ष ज्या आयडेंटिटीने आपण जगलो, ती आयडेंटिटीही ती सॅक्रिफाईस करते. खूप जास्त डीप आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे काय, मग बाकीच्या तर गोष्टीच बोलत नाही. म्हणजे मी आयडेंटिटीच जर ती सॅक्रिफाईस करते, तर मग जर ती 8ला उठत असेल तर ती सकाळी 6ला उठणं हे तर लई क्षुल्लक झालं त्याच्या गोष्टी. तर म्हणायचं काय आहे मला, की एवढं सॅक्रिफाईस माणसानं तर शक्यच नाही, माणसाच्या आयुष्यात शक्यच नाही आहे. म्हणजे मी हे स्वतः एक माणूस अजून म्हणू शकतो.
पण मग याला आपण काय करू शकतो, तर एवढंच आहे की लिस्ट व्हॉट वी कॅन डू इज ॲप्रिशिएट. आणि जेव्हा आपण स्टार्टिंगला बोललो की हा टायटल त्या मूवीला जातो का, हा टायटल त्या मूवीसाठी नाही, मला असं वाटतं ना ओव्हरऑल सगळीकडे जातो आहे रिलेट. कारण की प्रत्येक जी बाई आहे ना ती लापताच आहे, प्रत्येक लग्न झालेली असो. इथं चांगला मुद्दा मांडला तू. जर लापता आहेच, सो लेट्स ट्राय टू फाइंड देमसेल्फ. म्हणजे आता बरं झालं, याच्यावरून एक सीन मला परत आठवला की तो एक भारी सीन आहे. शेवटी जेव्हा जया जायला निघते तेव्हा नाही का त्या दोन्ही एकमेकांच्या पाया पडायला जातात. तसं बघायला गेलं तर जया वयानं मोठी आहे, फूल फार लहान आहे, पण दोघी एकमेकांच्या पाया पडतात आणि फूल म्हणते की थँक्यू की दीदी की आपके वजह से मैं मिली, आणि जया तिला थँक्यू म्हणते की तुम्हारे वजह से मैं मिली खुद को. सो आफ्टर ऑल ॲट द एंड ऑफ दिस मूवी काय आहे की तुम्ही स्वतःला शोधा, स्त्रियांनी स्त्रियांनी स्वतःला शोधा. लापता लेडीज आहे तर ते स्वतःचा पत्ता शोधा इथं आहे. आणि ॲज अ मेल म्हणून आपण एवढं म्हणू शकतो की आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. हां, आम्ही सपोर्ट तर करू, पण तुमच्या आयुष्यात ज्या काही स्त्रिया आहेत तर त्यांना ॲप्रिशिएट करा, त्यांचा प्रेझेन्स त्यांना जाणवू द्या, आणि त्यानंतर एवढं ट्राय करा की त्यांना त्या कशा भेटतील, त्यांचाही आवडीनिवडी काय आहे हे एकदा तरी जाणून घ्यायची. म्हणजे तेवढे तर कष्ट घ्या ॲटलिस्ट. हां, सगळ्या स्त्रियांना फक्त रिक्वेस्ट करू शकतो आपण की बाबा तुम्ही स्वतःला शोधा. कारण की खूपच असं होतं ना की तुमचं असं नाही की मी स्त्री आहे मला ॲडजस्ट करायचं आहे, की हे दरवेळेस तसं होईलच की याचं हे असं करू नका बाबा, हे मानलेली गोष्ट नाही आहे की त्रिवार सत्य नाही की बाबा मी स्त्री आहे मला ॲडजस्ट करायचं, असं काही नाही आहे. तू भीड, तुला तू भीड, तू आम्ही आहोत सपोर्टला. करेक्ट. चालतंय, भारी वाटलं. बरं झालं तू बघ काल आलास, आपली गोष्ट झाली आणि चांगलं वाटलं ओव्हरऑल. हां, मी मूवी पाहिला आणि मला असं झालं ना की अरे यार बोलायला खरंच खूप बोलायलाच पाहिजे या मूवीवर. म्हणजे खूप चांगला मूवी आहे आणि मला म्हणजे खूप अशा गोष्टी दिसायला पण मिळतात ना की बाबा एखादी मुलगी आहे आणि आपण गावाकडनं तशा गोष्टी खूप जास्त दिसायला मिळतात की बाबा खूप असं सहन करते, नाही आहे म्हणजे नाही आवडते काही गोष्टी कुणाला आणि होते. तर मी म्हटलं की नाही यार बोलायला पाहिजे या विषयावर. बरं वाटलं. आता नवीन मूवी घेऊन येऊ काहीतरी. हां, तर नवीन मूवी घेऊन येऊ, पुन्हा त्यावरती चर्चा करू, बघू अजून काय मिळतंय. आणि ह्या सगळ्याचा उद्देशच आहे की तुम्ही हा मूवी जास्तीत जास्त पाहायला पाहिजे, कारण की मूवी हा खूप चांगला मूवी आहे आणि सगळ्यांनी पाहायला पाहिजे. स्त्रियांनी तर मस्ट पाहायला पाहिजे. चलो, थँक्यू.